76 नंबरचा पेपर सोल्युशन प्रश्न क्रमांक किती 51 बघा। एका मुलाने 325 मध्ये 49 मिळविण्याऐवजी त्यामधून काय केले रे वजा केले तर त्याच्या उत्तरात कितीचा फरक पडेल। बरोबर आहे, कितीचा फरक पडेल बघा। लक्ष द्या, एक संख्या आहे 325 त्यामध्ये काय करायला सांगितले होते 49 मिसळायला सांगितले। जर त्याने 49 मिसळले असते तर उत्तर काय आलं असतं 9 5 किती 9 5 इकडं 4 आणि 2 6 6 आणि 6 3 ला 3 काय झालं असतं 300 पण त्यानं कसं केलं का नाही 325 मधून त्यानं काय केलं 49 मायनस। बरोबर आहे, मग आता 5 मधून 9 काढा किंवा 15 मधून 9 गेले किती राहिले रे 15 मधून 9 गेले किती राहिले 6 राहिले। आता इथे किती राहिला 1 मधून जात नाही 11 झाले 11 मधून 4 गेले 7 इथे राहिले किती 200। बरोबर उत्तर हे होतं, चुकीचं उत्तर काय आलं मग हे आलं। म्हणून याचा कितीचा फरक पडेल तर मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करा। 14 तून 6 गेले काय रे इथे राहिले किती 6 इथे घेतला 16 झाले 16 तून 7 गेले काय राहिले उत्तर काय येईल 8। आता हे झालं आपलं सोडवायसाठी बघा। लक्ष द्या, एकाला आपण काय करायचे होते 5 रुपये द्यायचे होते, आपणच त्याच्याकडून 5 रुपये घेतले तर कर्ज किती झालं रे 10 रुपये, फरक कितीचा पडेल 10चा। तसं 49 मिळवायचे होते आपण 49 मायनस केलं तर 49 किती 98 काय होतील फरक पडेल। तर पर्याय नंबर किती उत्तर आहे 1। आता 52 चं उत्तर आपलं झालेलाच क्वेश्चन आहे बघा। 0 पॉइंट किती रे 25 गुणिले 2.5 गुणिले 1.2। आता पॉइंटचा विचार करत बसू नका, डायरेक्ट अंकांचा गुणाकार करा। 25 गुणिले 25 625 पुन्हा गुणिले काय आहे 1.2 बरोबर आहे। आता याचा पॉइंट आपण नंतर घेऊ, आधी 12 ने गुणाकार करा। 12 पंचे 60 अच्छा आले 6 12 दोन्ही 24 आणि 6 30 ला अच्छा आले 12 सकम 72 आणि 3। आता पॉइंट मोजून द्या, इथं 1 नंतर आहे 2 इथं 1 नंतर 2 झाले आणि हे 2 4 नंतर 1 2 3 4 तर याचं उत्तर येईल 0 पॉइंट काय रे 75 म्हणजे 7 5। पर्याय नंबर 1च। चल त्यानंतरचा क्वेश्चन नंबर किती 53 नंबर 3,24,000 रुपयास घेतलेले घर विकल्यामुळे शेकडा काय झाला रे 5% बघा। तर 3,24,000 रुपयाला घेतलेले घर त्याला विकल्यामुळे त्याला 5% काय झाला तोटा। त्याची खरेदी किंमत किती आहे 3 लाख। समजा खरेदी किंमत 100 रुपये आहे, विक्री काय असेल रे 95 तरच आपल्याला काय होतो तोटा किती टक्के 5% काय होतो बघा। 100 रुपयाला घेतलेली वस्तू आपण जर 95 रुपयाला विकली तर 5% काय होतो तोटा। आपण घर घेतलं किती लाखाला 3 लाख किती मग आपल्याला विक्री काढायचे किती विक्री 5% काय तोटा बरोबर आहे। 5% कशाने तोट्याने विकायचे। मग आपला काय 3,24,000 5% काढून घ्या 5% 2 0 कॅन्सल 0 4 पंचे 20 20 ला 0 अच्छा आले 2 5 दोन्ही 10 10 2 12 12 ला 2 अच्छा ला 1 15 ने आपल्याला तोटा किती होणार आहे 16,200। याचा गुणाकार करून उत्तर तेच येणार आहे। तर आपण याचा गुणाकार करून असण्यापेक्षा आपण काय करू याच्यातून वजा करू किती 3,24,000 मायनस तोटा किती झालाय 16,200। 2 शून्याला 2 शून्य इथे घेतला 10 झाले 10 तून 2 गेले किती रे इथे राहिले किती 3 इथला इथे घेतला 13 झाले 13 मधून किती गेले 6 गेले हा इथे राहिला 1 1 ला 1 पुढे इकडं 3 ला 3 म्हणजे 1 मध्ये 1 ला 0 किती
किती राहिलं उत्तर? 3,07,800. 3,07,800. पर्याय नंबर किती? 2. पर्याय नंबर तसं पण आला असतं 95 जर एवढ्या संख्येला गुणाकार केला असता तर एवढाच गुणाकार केला असता. त्याला वेळ लागेल गुणाकार करायला. पुढं क्वेश्चन नंबर किती रे? 54. दसा दसे म्हणजेच दर साल दर शेकडा किती रुपये दराने? 15% दराने. टक्के दिले नाही तर 15% दराने 450 रुपयाचे 4 वर्षाचे सरळ व्याज किती? मग आता 4 वर्षाचं सरळ व्याज काढायचं असेल तर ते झालं का रे? नाही. बनली आता इकडे काढू. मुद्दल किती आहे? 450. व्याजाचा दर 15%. मुदत किती वर्ष? 4 वर्ष. भागिले काय? हा एक शून्य हा एक शून्य. इकडं 5 त्रिक 5 दोन्ही 2 एक 2 दोन्ही 3 दोन्ही 6 पंचे 30 ला 18 आले. इकडं 6 चौक 24 आणि 3 27. व्याज किती येणार? 270. मग व्याजाचा दर किती होता? 15%. म्हणजे 100ला 15 रुपये व्याज येणार. आपण तोंडी करू शकतो. 100ला 15 100ला 15 100ला 15 असं किती रे? 400 रुपयाचे किती होतील? हा 15 गुणिले 4 किती? 60. हे झाले किती रुपयाचे? 400 रुपयाचे. आता 15 रुपयाला व्याज 100 रुपयाला 15 रुपये आहे तर 50 रुपयाला किती असेल? 7.5. बरोबर आहे. किती आलं? 7.5. म्हणजेच 60 रुपये आणि हे किती आले? 7.5 म्हणजे 67.5. हे किती वर्षाचे? एका वर्षाचे. एका वर्षाचे जर 67.5 रुपये व्याज असेल तर 4 वर्षाचं किती? 4 पंचे इकडं 4 7 28 28 आणि 2 30 30 ला 0 अच्छा आले 4 सख 24 24 आणि 3 27.1 नंतर बरोबर कोणती येते? त्याच्यानंतर 55 चा झाला होता क्वेश्चन बघा. 2 माणसे एक काम किती दिवसात? 6 दिवसात. तर 4 माणसे किती दिवसात करतील? हे झालं का रे? इकडचं 2 गुणिले 6 भागिले किती रे? 1 2 दोन्ही 1 2 त्रिक किती दिवसात? पुढे दिलंय 15 मिलीमीटर अधिक 65 काय रे? सेंटीमीटर. त्याचं कशात आणायचे उत्तर? मीटर मध्ये. बरोबर आहे. मग मीटर मध्ये आणत असताना आपल्याला किलो हेक्टो डेका डेसी सेंटी मिली सेमी माहिती पाहिजे. बरोबर आहे. तुम्हाला शिकवलं होतं अगोदर झालं होतं बघा की बी डेसी सेमी मिली. बरोबर आहे. इथं असतं हेक्टो डेका मीटर डेसी सेंटी मिली. आता याला कशात घेऊन जायचे? मीटर मध्ये. मग आता सुरुवातीला दिले आपला 15 मिली. इथे 15 मिली आणि दुसरं काय दिलं रे? 65 काय? 65 काय रे? सेंटीमीटर. आता या दोघांचं एक करा म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. आपण जर या 65 ला इकडे घेऊन गेलं तर इकडे जाता काय होतं? शून्य वाढतो 650. बरोबर आहे. म्हणजे 65 असतं तर इकडे गेल्यावर काय होईल? 650. काय होईल? आपण सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये गेलं तर इथे येईल 650 आणि हे किती? 15. यांची बेरीज करा. 5 6 6 कशात आलं रे? कशात आलं? मिलीमीटर. आपल्या कशात आणायचे आता? मीटर. तिकडून इकडे येताना आपला काय करायचे? भागाकार. इकडून तिकडे जाताना काय करायचे? गुणाकार. आता इथं जर इथं यायचं असेल तर किती लागेल? इथं आलं तर 100 आणि इथं आलं तर 1000 ने काय करावं लागेल? भागाकार. मग आता 600 किती रे? 65 भागिले किती? 1000. 1000 नंतर भागायचं. छेदात किती शून्य येतं? 3 नंतर पॉइंट द्यायचं. 0.66 काय रे? 5. उत्तर काय येईल? मीटर. असा पर्याय कर. किती नंबर? 0.665. पर्याय नंबर किती? कळाला? मीटरचं सेंटीमीटर मध्ये आणायचे.
इकडे जाताना काय होतो, तिकडून इकडे जाताना काय होतं, शून्य वाढतंय, तिकडून इकडे येताना काय होतो, भागाकार. एक एक न काय होणार आहे, कमी कमी होतं. त्याच्या पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 57. गोडोमास. गोडोमास पर्यंत कंचे भागू बेव. आता कंचे भागू बेव आपण इथं सोडून घेऊ. आता खाली इथं काय केलं रे, 40 भागिले काय गुणिले मायनस 3 गुणिले पुढं बरोबर किती. आता अगोदर काय सोडवायचे, भागाकार. मग भागाकार करा, 5 न याला भाग द्या आधी. काय रे, 45 8 गुणिले 6 यांचा गुणाकार करून टाका, 21 मायनस किती आहे 8 गुणिले 6 किती 48. हे मायनस मायनस काय होतील प्लस, पण चिन्ह काय राहील मायनस. याची बेरीज केल्यावर काय येईल 28. 48 मधून 28 गेले 20. किती आहे उत्तर 20. पर्याय नंबर 3 किती आहे 3. त्याच्या खाली एका सेकंदात 15 मीटर जाणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती. गाडीचा ताशी वेग काढायचा आहे. रेल्वेचे पण आपण उदाहरण काही काही घेतले होते, बरोबर आहे. मग आता 15 सेकंदामध्ये ती रेल्वे किती जाणार आहे, 18 छेदात किती रे 5 5 एकर 5 त्रिक. त्या रेल्वेचा ताशी वेग किती रे 54 किलोमीटर प्रति तास. पर्याय नंबर 3. पुन्हा त्याच्या खाली गोडोमासचाच प्रश्न आहे, सेम असाच. गोडोमास मध्ये काय दिलं बघा, 7 गुणिले 5 प्लस 4 मायनस 8 भागिले काय रे गुणिले 3 मायनस 6 बरोबर किती. आता याला सोडवायचंय. अगोदर काय करणार, भागाकार. मग भागाकार करा, 2 न 8 ला भागेल काय येईल 4. इकडं काय राहिलं गुणिले 3 मायनस 6. इकडं काय राहिलं रे मायनस 4. इथं 4 ला 4 हे प्लस आहे ना, प्लस 7 5 35. आता पुन्हा आणखी यांचा गुणाकार होईल. या 35 आणि यांची 4 ची बेरीज करा, काय तर किती 39. 4 गुणिले 3 किती 4 गुणिले 3 12 आणि मायनस 6 या दोघांची काय होईल बेरीज. 39 ला 39 12 आणि 6 किती 18 यांची काय करायचे वजाबाकी. 9 मधून 8 गेला 1, 3 मधून 1 गेला 2. तर काय आलं पर्याय नंबर किती रे 2. व्हेरी गुड. त्याच्या नंतरचा क्वेश्चन बालवाडीचा 39 52 भागिले किती रे 52 बरोबर आहे. आता याला भाग देऊ आपण 13 ने, बरोबर आहे. 13 ने भाग देऊ 13 13 आता डायरेक्ट 13 होईल का नाही शून्य द्या. हा तेच म्हणलं. मग 5 ला भाग जात नाही म्हणून आता 13 4 1 4 4 7 30 मध्ये 28 गेले, शिल्लक राहिले 4 सख तर काय आलं 76. पर्याय नंबर किती रे. त्याच्या खालचा प्रश्न पुढे आहे 0.5 गुणिले 0.5 गुणिले 0.5 भागिले काय रे 0.05 गुणिले 0.5. आता पॉइंटचा विचार करू नका, काहीच डायरेक्ट अंक घेऊन टाका. 5 गुणिले 5 गुणिले 5 भागिले 5 गुणिले 5 5 5 5 5 कॅन्सल. उत्तर काय आलं रे 5. आता पॉइंटचा विचार करा. पॉइंटच्या नंतर वर संख्या किती येते 1 2 3 खाली पण 3. दोन्हीकडे पण सारखे आहेत, पण पॉइंट कटून गेले तर आपलं उत्तर काय आलं 5. पर्याय नंबर 2. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा 76 चा शेकडा किती टक्के 20. हा कळालं काय नाही पण लक्ष द्या. 5 5 5 फक्त संख्या लिहून घ्या, फक्त 5 5 5 बरोबर आहे. खाली किती 5 आहे तर 2 5 बरोबर आहे. आता पॉइंटच्या नंतर वर 1 2 3 संख्या आहेत, खाली काय करणार 3 0 वाढणार असं गुणाकारात घेऊ.
पुन्हा खालचे शून्य वरी वाढवणार 1 2 3 गुणिले 1 2 3 मग खालचे 1000 कटले वरचे 1000 कटले इथले 5 कटले इथले 5 कटले वरी अंशात काय राहिले माधव तर किती आलं 5 असं सोडवलं की थोडं बरं वाटतं ह्याच्यात काय रे 5 खालचे वरचे 5 खालचे 5 कटले वरी शिल्लक राहिले किती 5 पॉइंट बघा वरी पॉइंटच्या नंतर 3 अंक आहेत खाली पण किती आहेत 3 आहेत पॉइंट कटून गेले चला 76 चा शेकडा किती टक्के 20%. मग 76 गुणिले किती 20 शेकडा म्हणजे काय रे 100 न भाग द्यायचे 20 500 5 उरले 5 शिल्लक राहिला 1 ला 5 ने भागचा पॉइंट दिला 10 झाले 5 दोन्ही काय उत्तर आलं 15.2 पर्याय नंबर 2. आता टेबलाचा आपण टेबलाचा क्वेश्चन अगोदर घेतला होता नफा आणि तोटा घेतला होता सेम आला क्वेश्चन असंच सोडवायचे विक्री पहिली दुसरी विक्री आहे पहिली विक्री बघा शामरावनी 815 रुपयास घेतलेले टेबल 725 रुपयास विकले तर तोटा किती नाही रे हा क्वेश्चन वेगळाच आहे आलं खरेदी मायनस विक्री बरोबर काय होईल नाही नफा होईल का तोटा होईल बघा लक्षात पेन 100 रुपयाला घेतला म्हणजे काय झाली खरेदी केली आणि विक्री किंमत 80 आहे जर खरेदी मधून विक्री मायनस होत असेल तर काय होईल आपली पेन 100 रुपयाची आणि विकली आपण 150 रुपयाला विक्री किमतीतून आपण जर खरेदी किंमत काढली तर काय होईल मग आपली खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत काय आहे कमी आहे मग किती रुपयाला खरेदी केला होता 800 विक्री किंमत काय आहे 700 विक्री किमतीतून खरेदी किंमत जर मायनस केली तर काय होतो तोटा होतो त्याला काय चुना लागला का बघा विचार झोपलं काय झालं हा काय नाही 4था महिना सुरू झाला एप्रिल चालू ना 5 मधून 5 गेले 1 मधून 2 जात नाहीत 11 मधून 2 गेले राहिले 7 मधून 7 गेले 0 किती रुपये तोटा किती झाला ताण घेऊ नको मुळावर घेऊ नको त्याच्यानंतरचा क्वेश्चन एका वस्तूच्या खरेदी किमतीच्या 1.5 पट काय रे विक्रीची किंमत तर शेकडा नफा किती आता 100 रुपये आपण काय केली रे खरेदी सेम तसाच क्वेश्चन एक आला का बघा लक्षात खरेदी किंमत आणि काय आहे विक्री किंमत 100 रुपये काय केली रे खरेदी काय केली मग खरेदीच्या किती पट 1.5 पट काय आहे 1.5 पट काय आहे याची 1.5 पट काय होईल बघा याला जर भाग दिला कशाने संक्षिप्त रूप काढा एकाच काय आलं पाहिजे 1.5 आलं पाहिजे हा शून्य 5 दोन्ही 5 3 2 चं 1.5 काय होईल 2 चं 1.5 म्हणजे 1.5 म्हणजे काय हे 2 पट काय आले रे सारखे आले आणि 2 चं अर्ध याच्यात टाकलं 2 चं अर्ध टाकल्यावर किती येते 2 ने किती आणि इकडे राहणार 2च आणि इकडे काय राहणार 3 आता यांचा रेशो बघा 2 आणि 1 किती 3 म्हणजे 2 च्या 1.5 पट किती होतंय 2 च्या 1.5 पट काय होतंय 3 2 काय होतंय 3 म्हणजे 100 रुपये खरेदी 150 रुपये विक्री 100 वर किती रुपये भेटले 50 किती रुपये 50 100 वर जेवढे भेटले असतील तेवढा 8% काय असतो याचं उत्तर काय आलं शेकडा नफा किती 50 पर्याय नंबर 1 65 नंबर 300 मीटर लांबीची एक आगगाडी एक सिग्नल खांबाचा स्तंभ किती 24 सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती
सिग्नल खांबाला ओलांडत असेल त्यावेळेस तिनं स्वतःच अंतर स्वतः पार करत असते. मग अंतर किती आहे 300, वेळ किती आहे 24 सेकंद. गुणिले आपल्या काय 18 करायचं छेदी 5. तासी वेग काढायचा 18 छेदात 5. 5 गुणाकार करा. हा साई 18 साई चौक 4 पंचे 20. 20चा एक शून्य आणि इकडचा एक शून्य कटला शिल्लक राहिले 15. 2 न जर याला भाग दिला तर काय येतो रे 15. 15 गुणिले 3 काय येईल 45. काय किलोमीटर बरोबर आहे का? बरोबर. कळालं नसेल तर पुन्हा सांगा. 300 मीटर लांबीची आगगाडी किती सेकंदात 24 सेकंदात काय करते सिग्नलचा खांब ओलांडते. जर तिचा तासी वेग काढायचा असेल तर 18 छेद किती भाग द्या आपल्या गावाला पद्धतीने. हा सायत्रांक 18 सायचोक 4 एक इकडं 4 7 28 उरले 4 पंचे 5 एक 5 एक 5. उरले 2 5 5 25 15 गुणिले 3 किती आलं 45. अगोदर किती आलं 45. 16 आणि 24 चा लसावी काढा. हे जमलं का रे या लिहून घे. हा पुढं 16 आणि 24 चा काय काढायचं रे लसावी. बघा लसावी काय काय दिलं आपल्याला 96 32 38 48. तुम्हाला सांगितलं होतं लसावी हा नेहमी मोठ्या संख्येच्या पटीतली जवळची संख्या असते. बघा 24 ला 16 ने भाग जातो का नाही 24 दोन्ही 48 16 त्रिक उत्तर काय ना झालं उत्तर. असल तर आपल्या गावाला पद्धत. हा 8 दोन्ही 16. 8 त्रिक 24. 8 दोन्ही 16. 16 त्रिक 48. लसावी किती आला 48. पुढं 2 क्रमांकात समसंख्यांचा गुणाकार किती आहे रे 50 40. तर त्या 2 संख्यांची काय म्हणलं बेरीज केली. आता 2 क्रमवार समसंख्यांचे आपण गुणाकाराचे नियम घेतले होते का 70. आठवतेत का आठवतंय का नाही आठवत काहीच नाही. बघा 2 च्या नंतर क्रमाने येणारी संख्या कोणती आहे रे 4. काय आहे 2 क्रमांक संख्यांचा गुणाकार करा 4 दोन्ही 8 मध्ये 1 टाका 9 चा वर्गमूळ किती किती 3 किती 3 झालं 3 ची डबल करा. त्या 2 संख्यांची बेरीज काय येईल 6 किंवा 3 या 2 संख्येच्या मधली संख्या कोणत्या 2 आणि 4 च्या. मग पहिली संख्या काय येणार 2 दुसरी संख्या काय येणार 4. या 2 संख्यांची बेरीज काय होते रे 6. काय होते 6 होते. समजतंय. आता आपला प्रश्न दिलाय काय 50 40. 50 40 मध्ये 1 टाका 50 41. याचं काय काढायचंय वर्गमूळ. वर्गमूळ. याच्याकडे थोडं बघा कोणाचा वर्ग असेल रे कोणाचा. बघा वर्ग काढत असताना संख्येच्या एकक स्थानी कोण आहे 1. मग इथं जायचं 1 आणि कोणाच्या एकक स्थानी वर्ग संख्येचा येतो 9 च्या आणि 1 च्या. बरोबर आहे. 1 चा वर्ग केला तर 1च येतो 9 चा वर्ग केला 81 येतो. म्हणजे एकक स्थानी कोणता अंक असेल 9 किंवा 1. इथपर्यंत अडचण 2 संख्या कटल्या शिल्लक काय राहिलं रे 50. 50 कोणत्या वर्ग संख्येच्या जवळची संख्या आहे 7. 7 चा वर्ग ही संख्या एकतर 71 आहे नाहीतर काय आहे 79. आता 71 कोणाच्या जवळचे आहे 70 च्या. आणि हे कोणाच्या जवळ आहे 80 च्या. 80 चा वर्ग किती येतो 6400. किती 6400. 6400 किती 6400. म्हणजे 6400 जवळची संख्या आहे का नाही. आता या 70 चा वर्ग किती येतो 4900. कोणाच्या जवळची संख्या 4900. म्हणून ते कोणत्या संख्येचा वर्ग आहे 71 चे आपण डबल करा. हा 71 ची डबल 142.
बेसत्ती 14. या दोन संख्यांची बेरीज किती आहे 142. या जर संख्या काढायच्या असतील तर पहिली संख्या आहे 70 आणि दुसरी संख्या आहे 72. या दोन संख्यांचा जर गुणाकार केला तर किती येतो 5040. इथं नाही कुठे येतो 5040. आपला गुणाकार काय दिलाय 5040. या दोन संख्यांचा जर गुणाकार केला तर काय येतो 5040. पुढे आता पाण्याने भरलेली बादली कालच घेतली होती आपण परवा दिवशी चालतं का पाण्याने भरलेली बादली घ्यायचं का पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन किती आहे 19 किलो. पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचं वजन किती आहे 10.5. तर रिकाम्या बादलीचं वजन किती बघा अर्ध्या बादलीचं वजन काय रे 10.5. अर्ध्या बादलीला काय करायचं डबल करायचं गुणाकार करा 21. 5 2 10 ला 5 ला 1 0 इकडं बेस 0 0 1 ला 1 बे 1 बेस 1 नंतर पॉइंट म्हणजे 10 10.5 10.5 किती 21. याच्या मधून काय करायचं पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन मायनस करा 21 मधून 9 19 गेले 2. रिकाम्या बादलीचं वजन किती किलो आहे 2 किलो. पर्याय नंबर किती रिकामी बादली झाली का चाल समजलं का एका नावेला नदीच्या प्रवासाच्या दिशेने ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी पोहोचण्यास 4 तास लागतात. तर बी या ठिकाणाहून ए या ठिकाणी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास त्याच होडीला 6 तास लागतात. जर ए या ठिकाणी नदीच्या प्रवाहात सोडलेल्या एका लाकडी होडक्याला बी या ठिकाणी पोहोचण्यास किती वेळ लागेल बघा लक्षात. नदीमध्ये ए आणि बी दोन हे ठिकाण आहेत काय रे ए आणि बी हे दोन ठिकाण आहेत बरोबर आहे. आता नदी मधले ठिकाण खेड्यातल्या लोकांना माहित असतात इकडच्या काही माहित नसतं बरोबर आहे. नदीमध्ये वेगवेगळे ठिकाण असतात माहित आहेत ना गेलतील पोहायला चला ए या ठिकाणाहून बी या ठिकाणी इकडे जायचे इकडे आहे पाणी वाहते हे प्रवाहाची दिशा आहे. प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी किती तास लागतात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी किती तास लागतात किती तास रे 6 तास. आता या दोन्ही संख्येने भाग जाणाऱ्या संख्या कोणकोणत्या आहेत 48 आहेत 24 आहेत 12 आहेत 20 आहे का नाही एक पर्याय बघा. आता या दोन्हीचा लसावी काढा रे लसावी काय येईल 12 किती येईल 12. 12 ला तर आपण काय करता येईल लसावी 12 घेतला 12 याच्यातला फरक किती आहे 2 बे 1 बे सकम 12. तर असं जर केलं तर काय येईल प्रवाहाच्या दिशेचा वेग येईल प्रवाहाच्या दिशेचा वेग. आता समजा प्रवाहाच्या दिशेचा वेग जर आपण 6 किलोमीटर प्रति तास घेतला किती घेतला रे 6 किलोमीटर प्रति तास. तर 4 तासामध्ये त्या प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी किती अंतर लागेल किती किलोमीटर लागेल किती किलोमीटर 24 तास. आता हे जर प्रवाहाच्या दिशेने जात असेल तर यामध्ये दोन वेग असतात एक कोणता प्रवाहाचा वेग आणि दुसरा काय बोटेचा वेग. काय असेल बोटेचा वेग. बघा प्रवाहाच्या दिशेने जात असताना दोन वेगांची बेरीज होते प्रवाहाचा वेग आणि काय बोटेचा वेग. दोन वेगांची काय असते बेरीज. बघा लक्ष द्या. आता तुम्ही बऱ्याच वेळा तुम्ही रनिंग करायला गेलात चाल आणि ज्या वेळेस तुम्ही तिकडे पळाला समजा इकडे दिशा कोणती आहे उदाहरणार्थ काय आहे पश्चिम बरोबर आहे.
आपण पश्चिमेला पळत आहे आणि पश्चिमेकडेच काय सुटणार आहे, वारा सुटला. पण आपण त्याच दिशेने जर पळत असाल तर आपली स्पीड काय होते. जर समजा वारे पश्चिमेकडे सुटलेत आणि आपण पूर्वेकडे पळालो, आपली स्पीड वाढेल का. दुसरा, आता आपल्याला काय करायचे, उताराला पळायचे. कुठं, चढावून उताराला पळायचे. आपली स्पीड काय होईल, वाढेल. पण तिकडून येताना काय होईल, तसं प्रवाहाच्या दिशेने काय होते, पाण्याचा वेग आणि त्या बोटीचा वेग, वेगांची काय होते, बेरीज. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने या दोघांची काय होते, वजाबाकी. मग आता जर विरुद्ध दिशेचा आणि दिशेचा वेग, दिशेने किती तास लागतात, 4 तास. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती लागतात. मग आता जर प्रवाहाचा वेग आणि पाण्याचा वेग काढायचा असेल तर या दोघांची बेरीज करा. 6 + 4 / 2. 6 × 4 किती, 10. 10 / 2 बरोबर किती, 5. 5 किलोमीटर वेग कोणाचा येणार, त्या बोटीचा वेग येणार. कोणाचा वेग, बोटीचा वेग. आणि प्रवाहाचा वेग काढायचा असेल तर या दोघांची वजाबाकी करा. 6 - 4 / 2. इकडं किती आलं उत्तर, 2 / 2 बरोबर 1. कोणाचा वेग येणार, प्रवाहाचा वेग. आता प्रवाहाचा वेग किती आला रे, 1 किलोमीटर प्रति तास. किती आला, 1 किलोमीटर प्रति तास. प्रवाहाच्या दिशेनं या दोन्ही वेगाची काय होते, वजाबाकी. सॉरी काय ते, बेरीज. 5 आणि 1 किती, 6. 6 किलोमीटर प्रति तास या वेगाने 4 तासात किती अंतर जाईल. 4 × 6 किती किलोमीटर अंतर जाईल, 24 किलोमीटर. किती किलोमीटर, 24. आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असेल तर या दोघांची काय होते, वजाबाकी. 5 मधून 4 गेला तर 5 मधून 1 गेला तर काय येईल, 4. 4 गुणिले येताना किती तास लागतात, 6 तास लागतात. 6 × 4 तरी सुद्धा अंतर किती आहे, 24. म्हणजेच पाण्याच्या प्रवाहाचा वेग किती आहे रे, किती आहे, 1 किलोमीटर प्रति तास या वेगाने. मग आपला ओढका तेवढं अंतर पार करण्यासाठी किती तास किंवा किती वेळ लागेल किंवा अंतर काढेल. अंतर किती आहे, 24. पाणी किती वेगाने जाते, 1 किलोमीटर. मग त्या ओढक्याला काही वेग असेल का दुसरा, नाहीये. ओढका म्हणजेच काय, आपण कागदाचा टाकल्यासारखा टोकरा, बरोबर आहे. मग त्याला किती तास लागतील तर त्याला 1 न भाग द्या तर याचं उत्तर येणार काय, 24. काय दिले, अंतर दिलंय का वेळ दिलाय, काय दिलाय, वेळ. किती वेळ लागेल, मग किती वेळ लागेल तर 24 तास वेळ लागेल. किती तास लागतील, 24 तास. 12 तास. 12 तास. पुढचा क्वेश्चन, एका आयताकृती मैदानाच्या कडेने व कोपऱ्यावर प्रत्येकी 4 मीटर अंतरावर एक याप्रमाणे मुले उभी केली. जर मैदानाच्या लांबीवर 12 मुले व रुंदीवर 8 मुले उभी असल्यास मैदानावर एकूण किती मुले उभी होती. आता लक्ष द्या बघा, मैदान आहे असं काहीतरी, आपण असं गृहीत धरू. आपण दुसरा प्रश्न सोडू, तो प्रश्न नंतर सोडू. बघा आता या बाजूने आपण 5 व्यक्ती उभा करू. किती रे, 5. इकडून पण किती असतील, 5. आपण लांबीवर 5 उभा करू. किती, 5. 5 आणि 5 किती झाले, 10. आता इकडे किती आले, 10. इकडून काय अडचण. आता या बाजूवर आपल्याला 3च उभा करायचे. किती, ऑलरेडी किती उभे आहे, 2. मध्ये 1 टाकला, इकडे 1 टाकला. किती झाले, 2 झाले, 12. किती झाले, 12. आता हे 12 उत्तर आलं, बरोबर आहे. म्हणजेच आपण लांबीवर किती उभा केले होते रे, 5. आणि रुंदीवर किती उभा केले होते, किती, मग रुंदीवर किती आहेत ना, 1 2 3 आहेत का, 1 2 3. कोपऱ्यावरचे जे असतात ते काय करतात, डबल धरतात, बरोबर आहे, डबल धरतात. मग आता 5 आणि 5 यांची बेरीज करा, काय आले, 5 आणि 5 10. 8 ची डबल काय, 16 - 4 किती, 12. किती, मग आता आपल्या याच्यावर लांबीवर किती आहेत, 12. रुंदीवर किती आहेत, 8. किती आहेत, 12 आणि 8 किती झाले, 20. 20 ची डबल 40. 40 - 4 36. उत्तर काय,
त्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणलं, एका संख्येतील पाड्यातील सर्व संख्यांची बेरीज 11 ने भागल्यास भागाकार काय येतो 80. 16. बाकी काय उरते 0. तर त्या कोणत्या संख्येचा पाडा आहे. आता बघा 80 भागाकार आहे आणि कितीने भागले त्याला 11 ने. जर गुणाकार करा 800 काय ते 880 काय आली पाहिजे बेरीज. बरोबर आहे. आता मला सांगा जर भागाकार 80 असेल तर आपल्या या संख्येला भागाकारातल्या कोणत्या संख्येने भाग जातो. 16. पर्याय काय काय दिले बघा 18 16 जातो. 15 16 आणि 8. 8 आणि 16 18 ने भाग जातो का रे. नाही. 15 ने जातो का नाही. 16 ने जातो आणि 8 ने जातो. 8च्या पाड्याची बेरीज 880 होते का रे. नाही. उत्तर काय आलं 16. मग चेक करायचं असेल तर पहिली संख्या 16 शेवटची संख्या 160 भागिले 2 गुणिले 10. 16च्या पाड्यात संख्या किती असणार आहे 10. बरोबर आहे. आता यांची बेरीज करा. यांची बेरीज काय 176 176 गुणिले 10 भागिले 2 भागिले 2 एक 5 5 30 ला 40 65 35 3 38 ला 40 5 3 कोणाचा पाडा आहे म्हणजे पर्याय नंबर 3. त्याच्या खालचा मण्याचा कसलाच आहे. मण्याच्या सहाय्याने एका चौरस तयार करतात असताना प्रत्येक बाजूवर समान अंतरावर 9 मणी आहेत असले पाहिजे तर एकूण किती मणी लागतील तेच करायचे. 9 गुणिले 4 किती 36. 36 मायनस 4 32. चौरस आहे प्रत्येक बाजूवर 9 आहे. 9 गुणिले 4 किती रे 36 मायनस 4 बरोबर किती मणी लागतील 32. पर्याय नंबर 2 किती 2. त्याच्यानंतर 1 ते 8 पर्यंत संख्यांच्या वर्गाची बेरीज किती. 207. वर्गाची बेरीज करायची आहे तर शेवटची संख्या काय आहे 8. 8च्या नंतर कोणीतरी 9 आणि 8 आणि 9 ची बेरीज 17. 8 आणि 9 ची बेरीज 17 भागिले काय करायचे 6. भाग द्या 3 दुणे 6. 3 त्रिक 9 बेचौक 8. इकडे गुणाकार करा 17 त्रिक 51 गुणिले 4 4 इकडं पर्याय नंबर 1 किती 1 204. क्रमवार संख्यांच्या वर्गाची बेरीज करत असताना काय करायचे शेवटची संख्या गुणिले त्याच्या पुढची संख्या गुणिले दोघांची बेरीज भागिले किती करायचं 6. समजलं. शेवटची संख्या गुणिले त्याच्या पुढची संख्या गुणिले त्या दोन्हीचा काय करायचे बेरीज भागिले काय करायचं 6. कंपल्सरी त्याची किंमत आपली झालेलीच होती. परत सांगायचे 1 ते 8 पर्यंतच्या वर्गांची काय करायचे बेरीज. शेवटची संख्या कोण आहे 8 गुणिले त्याच्या पुढची संख्या पुन्हा गुणाकारामध्ये 8 आणि 9 ची बेरीज किती 17 भागिले काय करायचे 6. कंपल्सरी 6 घ्यायचे. 6 ने भाग दिला आपण 6 ने भाग जात नाही 3 ने दिला 3 दोन्ही 6 3 त्रिक 9 बेचौक 8 17 त्रिक 51 गुणिले किती 4 4 1 4 4 पंचे काय उत्तर आलं 204. त्याच्यानंतरचा स्थानिक किंमत दिली आपल्याला 531.732. 3 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती. 3 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती. बघा यांची स्थानिक किंमत काय करे 30 आणि याची स्थानिक किंमत 0.03 0.03 येईल ना सर. काय 0.3 इथं 7 या अंकासाठी 7 0. चला गुणाकार करत असताना आधी अंकाचा गुणाकार करा 3 त्रिक 9 बरोबर आहे. आता इथं 0 ला 0 आपण 30 न जर 3 ला गुणलं तर किती आलं
आता दशांश नंतर संख्या किती आहेत रे? दोन. 2. दशांश नंतर जर 2 संख्या द्यायच्या असतील तर उत्तर येईल 0.9. पर्याय नंबर किती रे? 1 1. आता त्याच्या खालचा तर प्रश्न आपला चालू लेक्चर मध्ये झाला होता. एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी 5 उरते, 7 ने भागल्यास बाकी 3 उरते. आलेलाच प्रश्न. हा 9 आणि 7 चा लसावी 63. किती? 63. 9 आणि 5 मध्ये फरक किती आहे? 4 चा. 7 मध्ये आणि 3 मध्ये फरक किती आहे? 4 चा. वजा 4 मायनस करा. 59. काय ते उत्तर? 59. 59.